आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मृदू दगड हा सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला होता? पहा, म्हणजे खाली आपल्याला 4 प्रकारचे खडक आणि म्हणजे दगड दिले आहेत. त्यापैकी असा कोणता एक मऊ दगड आहे तो सिंधू संस्कृतीमध्ये मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आलेला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 स्टिटाईट या नावाचा जो दगड आहे हा सिंधू संस्कृतीमध्ये मुद्रा बनवण्यासाठी त्याचा वापर केला गेला होता. स्टिटाईट पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदाचा उल्लेख आढळतो? पहा, म्हणजे खालीलपैकी असा कोणता बौद्ध ग्रंथ आहे यामध्ये 16 महाजनपदे याचा उल्लेख या ग्रंथामध्ये केला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 अगुंतर निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये 16 महाजनपदाचा उल्लेख केलेला आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 आहे, डॅश या मिथिलेतील बंगाली कविता हिंदू राजकर्त्यांच्या आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 विद्यापती ठाकूर. तर विद्यापती ठाकूर या मिथिलेतील बंगाली कविता हिंदू राजकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळालेले होते. पर्याय क्रमांक 2 विद्यापती ठाकूर. प्रश्न क्रमांक 4 आहे, डॅश यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेमध्ये सामील झाले होते? पहा, असे खालीलपैकी कोण आहेत त्यांच्याशिवाय देशातील सर्व प्रमुख ज्या काही व्यक्ती होत्या ह्या राष्ट्रीय सभेमध्ये सामील झालेल्या होत्या? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सर सय्यद यांच्याशिवाय देशातील जवळपास सर्व जे काही प्रमुख व्यक्ती होते ते राष्ट्रीय सभेमध्ये सामील झाले होते, म्हणजे सहभागी झाले होते, सर सय्यद सोडून. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 आहे, काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी डॅश या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला होता? म्हणजेच पहा, प्रश्न समजून घ्यायचा आहे, ज्या काही सामाजिक रूढी आहेत त्यांना विरोध करण्यासाठी संत गाडगे महाराजांनी कोणत्या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केलेला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कीर्तनाचा वापर करत असत. कधी? ज्यावेळी दुष्ट सामाजिक ज्या काही रूढी परंपरा होत्या त्यांना विरोध दाखवण्यासाठी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हटले जाते? पहा, भूकंपाची निर्मिती ज्या ठिकाणाला होते त्या ठिकाणाला काय म्हणतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये भरपूर वेळा विचारण्यात आला आहे. तसेच हा जो प्रश्न आहे हा तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि पोलीस भरती या तिन्ही स्पर्धा परीक्षेसाठी विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता. भूकंपाची निर्मिती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाला काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला भूकंप नाभी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7 आहे, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला डॅश म्हणतात? पहा, वाफेचं रूपांतर बर्फात होण्याची जी काही क्रिया आहे त्या क्रियेला काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 संप्लवन म्हणतात. कशाला? जर वाफेचं रूपांतर बर्फात होतं ही जी क्रिया आहे याला संप्लवन असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? पहा, भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. MPSC साठी याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा 2018 साठी देखील विचारण्यात आलेला प्रश्न होता. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश हे असं पहिलं राज्य आहे. हे भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले राज्य आहे हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? पहा, जगातील अशी कोणती पर्वतरांगा आहे एक जी प्रमुख आहे ती जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखता जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पश्चिम घाटाला जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 आहे, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले आहे? कोणतं ओझोनचं छिद्र सर्वात प्रथम कोणत्या वर्षी आढळले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 1985 साली ओझोनचे पहिले छिद्र आढळलेले आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 आहे, योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना डॅश या काळामध्ये राबवल्या गेल्या होत्या? कोणत्या योजना अवकाश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्या काही वार्षिक योजना आहेत ह्या कोणत्या काळामध्ये राबवण्यात आल्या होत्या? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1966 ते 1969 या काळामध्ये योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आहे, सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा
आढावा घेण्यासाठीच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल कोणी सादर केला होता? पहा, सन 2009 मध्ये जे काही दारिद्र्याचे मोजमाप आहे याची जी करण्याची पद्धतीचा आढावा आहे, हो आढावा घेण्यासाठी एक तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर केला होता. तो खालीलपैकी कोणी केला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 SD तेंडुलकर यांनी 2009 मध्ये सादर केला होता. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेची म्हणजे 2007 ते 2012 ही संकल्पना कोणती होती? कोणत्या 11वी पंचवार्षिक योजना? 11वी लक्षात ठेवायचं आहे, पंचवार्षिक योजना याची जी संकल्पना आहे ती कोणती होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने. ही जी आहे ही 11व्या पंचवार्षिक योजनेची मूळ संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 14 आहे, वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली होती? कशासाठी? वित्तीय समावेशनासाठी. कधी? 2014 साली. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 प्रधानमंत्री जनधन योजना. ही जी योजना आहे ही वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 साली योजना अंमलात आणलेली होती. कोणती? प्रधानमंत्री जनधन योजना. पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, DBT हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? लक्षात ठेवायचे आहे, DBT. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. लक्षात ठेवायचं आहे, D म्हणजे डायरेक्ट, B म्हणजे बेनिफिट आणि T म्हणजे ट्रान्सफर, म्हणजेच DBT. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, ग्रीन क्लायमेट फंड याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झाली आहे? कोणत्या? ग्रीन क्लायमेट फंड. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 2010 साली ग्रीन क्लायमेट फंडाची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17 आहे, व्हिटॅमिन B12 हे खालीलपैकी स्रोत कोणते आहे? पहा, व्हिटॅमिन B12 चे जे महत्त्वाचे स्रोत आहे ते खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. यामध्ये मासे, यकृत व लहान आतड्यामधील काही जीवाणू आहेत हे व्हिटॅमिन B12 चे स्रोत आहेत. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? पहा, फॅरेडेचा कोणता विद्युत अपघटनाचा जो नियम आहे तो कोणत्या घटकाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सममूल्य भाराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ज्या केंद्रभागाचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना डॅश म्हणतात. म्हणजेच प्रश्न एक वेळा समजून घ्यायचा आहे, विज्ञानाचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा केमिस्ट्रीतील महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजेच रसायनशास्त्रावरील. तर पहा, ज्या केंद्रभागाचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या जर समान असेल तर त्यांना काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला आयसोटोन्स असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 आहे, ज्या सामूल्य म्हणजे त्याला आपण pH म्हणतो, ज्या pHला प्रतिनग कलिलावर असलेला भार विरुद्ध होतो त्याला डॅश असे म्हटले जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 समविद्युत बिंदू म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे पारंपरिक बँकामध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस केली आहे? पहा, कोणती संस्था आहे? त्या संस्थेने पारंपरिक ज्या काही बँका आहेत यामध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची एक शिफारस केली होती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेने पारंपरिक बँकामध्ये इस्लामिक विंडो ओपन म्हणजेच उघडण्याची शिफारस केलेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 आहे, वन लाईफ इज नॉट इनफ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तक एक वेळा ऐकून घ्यायचं आहे. पुस्तक आहे वन लाईफ इज नॉट इनफ. हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 के नटवर सिंग. हे जे आहे ते वन लाईफ इज नॉट इनफ या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 आहे, सायना नेहवाल यांना 2016 मध्ये डॅश या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहा, सायना नेहवाल यांना 2016 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पद्मभूषण पुरस्कार. सायना नेहवाल यांना 2016 या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे, GSAT-7 हे पहिले नौदल उपयुक्त उपग्रह केव्हा प्रक्षेपित करण्यात आला आहे? कोणता? GSAT-7.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. ऑगस्ट 2013 साली GSAT-7 हा पहिला नौदल उपयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. कधी? लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑगस्ट 2013 मध्ये. पहा आपला प्रश्न पहिला आहे, सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी खालीलपैकी कोणती आहे? पहा भूगोलाचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा बीड पोलीस भरती 2016 साठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सातपुडा पर्वत रांगातील सर्वात महत्त्वाची नदी कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तापी नदी ही सातपुडा पर्वतामधील प्रमुख नदी आहे. तर पहा भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी असून तिची जी लांबी आहे 724 किलोमीटर आहे. कशाची? तापी नदीची लांबी जी आहे ती 724 किलोमीटर एवढी आहे. मध्य प्रदेशमध्ये बैतूलमध्ये मुलताई डोंगर या रांगामध्ये ती उगम पावते. पहा तापी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावत आहे? मध्य प्रदेश राज्य आहे, बैतूल हे ठिकाण आहे, त्यातील मुलताई डोंगर या रांगामध्ये तापी नदीचा उगम आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रातील पहिले सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील पहिला सोन्याचा शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे. तर भारतातील पहिला तसेच आशिया खंडातील पहिला सर्वात मोठा सोन्याचा शुद्धीकरण कारखाना असून तो मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, पहा ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजेच कोठे आहे? कोणाचा? ब्रह्मदेशचा थिबा राजा याचा राजवाडा महाराष्ट्रात आहे, तो कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. रत्नागिरी या ठिकाणी. तर पहा ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा जो आहे तो म्यानमार देशाला ब्रह्मदेश म्हणत होते आणि या देशाचा थिबा राजा जो होता त्याचा जो राजवाडा आहे थिबा पॅलेस तो रत्नागिरी या ठिकाणी आहे आणि तो प्रसिद्ध थिबा पॅलेस म्हणून देखील ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 आहे, ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. पहा ती नेहमी लवकर उठते. याचं उत्तर आहे का? पर्याय क्रमांक 4 रीती वर्तमान काळ आहे. ती नेहमी लवकर उठते काळ आहे रीती वर्तमान काळ. तर पहा रीती वर्तमान काळ म्हणजे काय? तर तो नेहमी लवकर उठतो किंवा ती नेहमी लवकर उठते ही जी क्रिया आहे ही सवय आहे आणि ही दैनंदिन होणारी क्रिया आहे म्हणून तिला रीती वर्तमान काळ असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे, पहा 61 ते 70 या संख्यांमध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती आहे? पहा मित्रांनो गणितावरील प्रश्न आहे पण हा वन लाइनर क्वेश्चन म्हणून देखील घेण्यात येत आहे. 61 ते 70 या संख्यामध्ये येणारे समसंख्यांची बेरीज. तर पहा या ठिकाणी आपल्याला समसंख्या म्हणजे काय आधी हे ओळखून घ्यायला पाहिजे. 61 ते 70 मधल्या तर पहा 62, 64, 66, 68 आणि 70 ह्या एकूण 5 संख्या आहेत 61 ते 70च्या दरम्यान समसंख्या आणि यांची जर आपण बेरीज केली तर त्यावेळेस येणारं उत्तर हे आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. 330 हे उत्तर योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. हार्दिकची आई व ऋषिकेशची आई यांचं नातं आपल्याला ओळखायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे नातेसंबंधातील. प्रश्न एक वेळा परत एकदा समजून घ्या. ऋषिकेश हा जो आहे हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. तर हार्दिकची आई आणि ऋषिकेशची आई यांचं आपल्याला नातं ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्यांचं नातं जे आहे ते ननंद वैनी नातं असणार आहे. पहा ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे म्हणजेच ऋषिकेशची आई म्हणजे हार्दिकची जी आत्या आहे ही हार्दिकच्या वडिलांची बहीण असणार आहे म्हणजेच ननंद आणि दोघींचं नातं असणार आहे ननंद वहिनी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? कोणता? भाजी भाकरी हा शब्द दिलेला आहे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 समाहार द्वंद्व समास आहे भाजी भाकरी हा शब्द. तर पहा यातील जो पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश त्यामध्ये केला आहे म्हणजे त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, ती गाणे म्हणते प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा ती गाणी म्हणते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग आहे ती गाणे म्हणते. तर यामध्ये पहा वरील जे वाक्य दिलं आहे या वाक्यामध्ये क्रियापद जे दिलं आहे ते कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत आहे म्हणून तो कर्तरी प्रयोग होतो. तसेच वाक्यामध्ये गाणे हे जे आहे कर्म म्हणून दाखवले आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पहा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल चळवळीचे उद्दिष्ट काय होते? पहा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जी चळवळ झाली ह्या चळवळीचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मानवी हक्क संरक्षण याचं उद्दिष्ट होतं.
तर पहा, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही जागतिक मानवी हक्क संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना ही 1961 मध्ये झाली आहे. पहा, 1961 मध्ये या संघटनेची स्थापना झाली असून याचं जे हेडक्वार्टर आहे ते लंडन या ठिकाणी आहे. पहा, मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? लंडन या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली होती? कोणती ऑपरेशन ब्लू स्टार? महत्वाचा प्रश्न मित्रांनो असणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमृतसर या शहरामध्ये राबवण्यात आली होती ऑपरेशन ब्लू स्टार. तर पहा, 1986 साली, लक्षात ठेवायचं, 1986 साली अमृतसरमधील सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेले काही दहशतवादी होते. त्यांच्या विरोधात भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम राबवलेली होती. प्रश्न क्रमांक 11 आहे, लिओनेल मेस्सी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? लिओनेल मेस्सी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, फुटबॉल खेळाशी संबंधित आहे लिओनेल मेस्सी. आणि लिओनेल मेस्सी हा जो आहे हा काही दिवसापूर्वी अर्जेंटिना देशाचा फुटबॉलपटू होता. तर तो स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून देखील खेळत होता. जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान देखील त्यांनी मिळवलेला आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्कर वाडी हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं किर्लोस्कर वाडी ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सांगली या ठिकाणी किर्लोस्कर वाडी ठिकाण आहे. सांगली या ठिकाणी आहे. तर पहा, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अवजारे व इंजिन याचा कारखाना काढला होता. कधी? 1910 साली कारखाना काढलेला आहे. आणि हा जो कारखाना आहे या ठिकाणी काय काय होत होतं पहा, शेतीची अवजारे आणि ऑइल इंजिन्स म्हणजे इंजिन याचा कारखाना काढला होता. प्रश्न क्रमांक 13 आहे, पहा, कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवे दिसतात? पहा, झाडाची पानं हिरवं दिसण्याचं महत्वाचं द्रव्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, क्लोरोफिल यामुळे झाडाची पाने हिरवे दिसत असतात. तर पहा, वर्णलौकातील जे हरित लौकांमध्ये क्लोरोफिल असते त्यामुळे झाडाची जी पाने आहेत ती हिरवे दिसतात. आणि वर्णलौकातील या रंगद्रव्यामुळे भगवा रंग आणि झॅथोफिल रंगद्रव्यामुळे पिवळा रंग प्राप्त होत असतो. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये रबर डॅश सोबत मिसळला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गंधकासोबत रबर मिसळला जातो. कधी? ज्यावेळेस रबराचं वल्कनायझेशन करायचं असतं. तर पहा, वल्कनायझेशन ही जी एक रासायनिक प्रक्रिया आहे यामध्ये गंधक वापरून नैसर्गिक रबराचे अधिक उपयोगी साहित्यामध्ये रूपांतर केलं जातं. आणि वल्कनायझेशन प्रक्रिया संबंधामध्ये म्हणजे पहा, प्रक्रियेच्या नंतर रबर हा त्याच्या गुणधर्माबाबत सुधारित असतो. त्यामुळे गंधक हा मिसळला जातो. पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, पहा, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? पहा, महत्वाचा प्रश्न आहे, हवेतील ऑक्सिजनचं वायूचं प्रमाण किती टक्के आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 21% हवेमध्ये ऑक्सिजन असतो. लक्षात ठेवायचं आहे, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% आहे. तर पहा, हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त असून ते किती आहे? 78% जे आहे ते नायट्रोजन आहे. 21% आहे पहा मित्रांनो ऑक्सिजन हा घटक आहे. तर मित्रांनो